नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आणि आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंटमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या आयुष्यातील एक प्रेरक किस्सा जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे दोन संतांची यात्रा। ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घडून आले होते। त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला व आपल्या ज्ञानातील कमतरता दूर केली। ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपुरातून तीर्थयात्रा सुरू केली। भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेट देणे सुरू केले। काही ठिकाणी त्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना एकत्र घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत। हरिनाम घेत घेत व वाटेत अध्यात्मावर चर्चा करत दोघांचा छान प्रवास चालला होता। महाराष्ट्रातल्या दोन महान संतांचा हा सोबतचा प्रवास होता। दोघांनी मिळून भारतभर लोकांना भेटून त्यांच्यात मिसळून भक्तीचा उपदेश केला, भागवत धर्माचा प्रचार केला। एकदा वाटेत त्यांना एक जंगल लागलं। पूर्वी अनेक ठिकाणी कच्चे रस्ते, घनदाट जंगल असायचे, माणसांची वर्दळ नसायची। अशा ठिकाणी दरोडेखोर डाकूंच्या टोळ्या लोकांना अडवून बळजबरीने त्यांच्याकडून मिळेल ते धन लुटून न्यायच्या। असाच एक दरोडेखोर त्यांच्या समोर आला। त्याने नेहमीप्रमाणे सुरा काढला आणि समोर आलेल्या प्रवाशांकडे त्यांच्या जवळची सगळी संपत्ती द्या, नाहीतर जीव घेईन अशी धमकी दिली। ज्ञानेश्वर नामदेव काही त्याला नेहमी भेटणाऱ्या प्रवाशांसारखे नव्हते। ते जराही घाबरले नाही। त्या दोघांनी सांगितलं की एक देवाचं नाव हीच त्यांची संपत्ती आहे, दुसरं त्यांच्याजवळ देण्यासारखं काही नाही। म्हणून ते हरिनामाचा जप करत बसले। अशा प्रकारचे संत पाहून तो दरोडेखोर चक्रावला। इतक्या भल्या माणसांना लुटायचा प्रयत्न केला म्हणून त्याला पश्चाताप झाला व त्याचं मन परिवर्तन झालं। त्याने दोघांची माफी मागितली। तो त्या दोघांच्या सोबत चालू लागला। जंगलाच्या शेवटापर्यंत त्याने दोघा संतांची सोबत केली। त्याचा पुनर्जन्मच झाला जणू। त्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्याला हरिपाल असे नाव दिले। पुढे एकदा अशीच यात्रा करत असताना फिरता फिरता त्यांना तहान लागली। जवळ कुठेही पाणी नव्हते। बरंच चालल्यावर त्यांना एक विहीर दिसली। तीही जवळपास कोरडी होती। अगदी तळाशी थोडंसं पाणी होतं। ज्ञानेश्वरांनी सूक्ष्म रूपात खाली जाऊन पाणी पिलं आणि थोडे पाणी ते नामदेवांसाठी घेऊन वर आले। नामदेव म्हणाले, माझा विठ्ठल देईल की पाणी? त्यांनी विठ्ठलाची प्रार्थना केली। त्यांच्या प्रार्थनेमुळे ती विहीर पूर्ण भरली। नामदेवांनी मग पाणी पिलं। विहिरीला पाणी लागल्यामुळे आसपासचे रहिवाशी सुद्धा आनंदित झाले। त्यांनी संतांना नमन केलं। त्या विहिरीला नामदेवांचं नाव पडलं। काही दिवसांनी ते तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा पंढरपुरात पोहोचले। त्या निमित्ताने पंढरपुरात संतांचा आणि भक्तांचा मेळावाच भरला। भजन कीर्तनाला बहार आली। विठोबा रखुमाई सोबतच जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर आणि नामदेवांचा सुद्धा जय जयकार केला। संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांसोबत तीर्थयात्रा करून भक्तीच्या प्रसाराचा कार्यक्रम आयुष्यभर सुरू ठेवला। त्यानंतरही त्यांनी भारतात बरीच भ्रमती केली। त्यांचे भारतभरात अनेक लोक भक्त आहेत। तर मित्रांनो, ही होती आजची कथा। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या आयुष्यातील घडलेल्या या दोन्ही प्रसंगातून आपल्याला हरिनामाचं अर्थात भगवंत नामस्मरणाचं महत्त्व दिसून येतं। देवाचं नामस्मरण करणं हे ऐकायला सोपं जरी वाटत असलं तरीही हे कार्य मात्र कठीण आहे। कारण नियमित नामस्मरण करण्याकरिता प्रबळ मानसिक शक्ती, सातत्य आणि आवड लागते। म्हणूनच सुरुवातीला 1 किंवा 2 माळांनी सुरुवात करावी। मग हळूहळू त्याच्या प्रती आवड निर्माण होण्यास सुरुवात होते। आणि एकदा का आवड निर्माण झाली तर भगवंताचं नाव काही आपल्याला सोडवत नाही। मित्रांनो, भगवंताच्या नामात इतकी शक्ती असते की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही सहज शक्य होऊन जातात। पण हरिनामाचं स्मरण केवळ भौतिक फायदे अर्थात मटेरियलिस्टिक बेनिफिट्स व्हावे म्हणूनच करू नये, तर मनापासून करावं। कारण मनापासून व भावपूर्ण स्मरण केल्यास शारीरिक,
मानसिक व आध्यात्मिक फायदे तर मिळतातच, परंतु त्याचबरोबर आत्मज्ञानही वाढत जातं, ज्यामुळे मानवी आयुष्यातील यात्रा अर्थात जीवन प्रवास अर्थपूर्ण होतो. तर मित्रांनो, ही होती संतांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली कथा आणि आपल्या गप्पा. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा. त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.